नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे प्रश्न वारंवार पोलीस भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत तेच प्रश्न आपण पाहणार आहोत. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, कोणाच्या विचारांनी महात्मा ज्योतिबा फुले प्रभावित झाले होते? तुमच्यासाठी वेळ आहे 7 ते 8 सेकंद. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे थॉमस पेन. लक्षात ठेवा, थॉमस पेन यांच्या विचारांनी महात्मा ज्योतिबा फुले प्रभावित झाले होते. पुढील प्रश्न पहा, बारडोली सत्याग्रहानंतर सरदार पटेलांना कोणती उपाधी मिळाली? बारडोली सत्याग्रहानंतर सरदार पटेलांना कोणती उपाधी मिळाली? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे सरदार. सरदार प्रश्नामध्येच उत्तर आहे. पुढील प्रश्न पहा, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे प्रधानमंत्री. कोण असतात? प्रधानमंत्री. पुढील प्रश्न पहा, संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? हा प्रश्न 30 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. उत्तर यायलाच पाहिजे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पुढे पहा, लोणावळा थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? लोणावळा थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे पुणे. पुणे जिल्ह्यामध्ये लोणावळा थंड हवेचे ठिकाण आहे. पुढील प्रश्न पहा, तोतलाडोह जलाशयाचे नाव काय आहे? तोतलाडोह जलाशय याचं नाव काय आहे? योग्य उत्तर आहे मेघदूत जलाशय. काय नाव आहे? मेघदूत जलाशय. पुढील प्रश्न पहा, नॅचरल गॅस व गोबर गॅसमध्ये आढळणारा वायू कोणता? नॅचरल गॅस व गोबर गॅसमध्ये आढळणारा वायू कोणता? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे मिथेन. लक्षात ठेवा, प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. नॅचरल गॅस व गोबर गॅसमध्ये आढळणारा वायू मिथेन. पुढील प्रश्न पहा, बारडोली सत्याग्रह यशस्वी झाल्यानंतर कोणती सवलत देण्यात आली? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे महसूल वाढ रद्द करण्यात आली. बारडोली सत्याग्रह यशस्वी झाल्यानंतर कोणती सवलत देण्यात आली? तर महसूल वाढ रद्द करण्यात आली. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना कोणत्या रंगाची शिधापत्रिका दिली जाते? दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना कोणत्या रंगाची शिधापत्रिका दिली जाते? योग्य उत्तर आहे पिवळी. पुढील प्रश्न पहा, अरवली पर्वतरांगातील सर्वात उंच शिखराचे नाव काय आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे गुरु शिखर. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. वारंवार हा प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. अरवली पर्वतरांगातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? गुरु शिखर. पुढील प्रश्न पहा, पी सावळाराम हे कोणाचे टोपणनाव आहे? पी सावळाराम हे कोणाचे टोपणनाव आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे निवृत्ती रावजी पाटील. लक्षात ठेवा, निवृत्ती रावजी पाटील यांचं टोपणनाव आहे पी सावळाराम. पुढील प्रश्न पहा, युगंधर या पुस्तकाचे लेखक कोण आहे? युगंधर हे पुस्तक आहे, या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर शिवाजी सावंत. हा प्रश्न 20 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. लिहून ठेवा, युगंधर शिवाजी सावंत. युगंधर शिवाजी सावंत तोंडी पाठ करून ठेवायचं आहे. पुढे पहा, विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी गणिताचा एक प्रश्न आहे. पहा, 5चा वर्ग भागिले 5चा 5वा घात भागिले 5चा
वर्ग वजा 125 बरोबर किती? आता विद्यार्थी मित्रांनो, हे उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे. तर पहा, घातांकाच्या नियमामध्ये जर आपण बघितलं, पाया समान असेल आणि भागाकाराची क्रिया असेल, पाया समान असेल आणि भागाकाराची क्रिया असेल, तर जे काही घातांक असतात त्यांची आपण काय करतो? वजाबाकी करतो. म्हणजे कसं? आता पहा, 5 चा 5वा घात भागिले 5 चा दुसरा घात. आता पहा, या ठिकाणी 5 आहे, इथे 5 आहे. पाया काय आहे? समान आहे. आणि पाया समान असेल, भागाकाराची क्रिया असेल, तर घातांकाची आपण काय करतो? वजाबाकी करतो. म्हणजे 5 आणि 2 ची काय करायची आहे आपल्याला? वजाबाकी करायची आहे. म्हणून 5 चा 5वा घात वजा 2. आता या ठिकाणी जर पाहिलं, 5 वजा 2 जर केलं तर काय येईल? 3. मग 5 चा तिसरा घात. उत्तर काय आलं? 5 चा तिसरा घात. म्हणजे हा भाग आहे, हा आपण सोडवला. याचं उत्तर काय आलं? 5 चा तिसरा घात. आता पुढचा पार्ट आपल्याला सोडवायचा. मग पुढे काय म्हणायचं? वजा 125. आता हे समीकरण आपल्याला सोडवायचं आहे. आता 5 चा तिसरा घात किती येणार? मग 3 वेळा 5 चा काय करायचा? गुणाकार करायचा. 5 गुणिले 5 गुणिले 5. 5 चा 5 25 आणि 25 चा 5 2500 म्हणजे 125. ओके. मग आता पुढं वजा जसं आहे तसं 125 वजा 125. आता 125 मधून 125 गेले, खाली किती उरले? 0. किती उरले? 0. म्हणून योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय. ओके. योग्य उत्तर 0. ओके. कसं सोडवलं? 5 5 आहे, पाया समान आहे. पाया समान असेल, भागाकाराची क्रिया असेल, तर घातांकाची वजाबाकी करावी. म्हणून या 5 मधून 2 वजा केले. या 5 मधून हे जे काही 2 आहे ते वजा केले. उरले किती? 3. मग 3 उरल्यानंतर काय झालं? 5 चा तिसरा घात आला आणि नंतर जसं आहे तसं आपण पुढे लिहून घेतलं, वजा 125. 5 चा तिसरा घात किती? 125 आणि वजा 125 बरोबर 0. ओके. पुढील प्रश्न पहा. बारडोली सत्याग्रहाचा मुख्य उद्देश काय होता? बारडोली सत्याग्रहाचा मुख्य उद्देश काय होता? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे जमिनीच्या वाढीव महसुलाविरुद्ध आंदोलन. जमिनीच्या वाढीव महसुलाविरुद्ध आंदोलन. पुढील प्रश्न पहा. खालीलपैकी कोणता पर्याय अयोग्य आहे? म्हणजे खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे ते आपल्याला पाहायचं आहे. पहा, पहिला पर्याय आहे छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म सिंहगडावर झाला. विद्यार्थी मित्रांनो, सिंहगडावर छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म झाला का? तर नाही, हे चुकीचं आहे. चुकीचं आहे. ओके. योग्य उत्तर आहे पहिलाच पर्याय. कारण छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म सिंहगडावर नाही झाला. कुठे झाला? पुरंदर. लक्षात ठेवा, पुरंदर या किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म झाला. आपल्याला काय विचारलं? कोणता पर्याय अयोग्य आहे? पहिला पर्याय अयोग्य आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, जे बाकीचे 3 पर्याय आहेत ते बघून घेऊ. पहा, निष्काम कर्ममठाची स्थापना महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली. बरोबर आहे का? बरोबर आहे. महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्र लोकमान्य टिळक यांनी सुरू केले. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्र लोकमान्य टिळकांनी सुरू केलं. पुढे पहा, आर्य महिला समाजाची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केली. चुकी बरोबर? 100% बरोबर आहे. म्हणजे जो काही दुसरा पर्याय आहे, तिसरा पर्याय आणि चौथा पर्याय हे बरोबर आहे आणि पहिला पर्याय काय? चुकीचा आहे. आपल्याला चुकीचा पर्याय विचारलं. योग्य उत्तर 1 नंबर पर्याय. पुढील प्रश्न पहा. प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? हा प्रश्न 15 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? योग्य उत्तर आहे डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर. पुढे पहा. पाव हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? पाव. विद्यार्थी मित्रांनो, पोर्तुगीज भाषा. कोणती भाषा? पोर्तुगीज भाषा. ट्रिक वर्ण कसं लक्षात ठेवायचं? पा व पहिलं अक्षर काय आहे? प. प वर्ण पोर्तुगीज असं लक्षात ठेवायचं
आहे? पुढे पहा, कर्म हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? कर्म हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? तर संस्कृत भाषेतील आहे. लक्षात ठेवा, कर्म हा शब्द संस्कृत भाषेतील आहे. पुढे पहा, लोणावळा व खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? सोपा प्रश्न आहे. पुणे जिल्हा. लोणावळा खंडाळा पुणे जिल्हा. पुढे पहा, भारताची राष्ट्रीय नदी कोणती आहे? भारताची राष्ट्रीय नदी कोणती आहे? योग्य उत्तर आहे गंगा. गंगा. पुढे पहा, जगप्रसिद्ध पुष्कर सरोवर कोठे आहे? योग्य उत्तर आहे अजमेर. अजमेर. विद्यार्थी मित्रांनो, अजमेर कोणत्या राज्यामध्ये? तर राजस्थान. लक्षात घ्या, राजस्थान राज्यामध्ये अजमेर या ठिकाणी पुष्कर सरोवर आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये जे प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत तेच प्रश्न आपण पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.